आणि नेक्स्ट आहे हा 10 पीचा नोट, सॉरी 10 पाऊंड्सचा नोट. आणि इकडचं 100 रुपीज, म्हणजे तिकडचं 100 रुपीज आणि इकडचं 100 रुपीज आपल्या ह्याच्यामध्ये. इकडचं 1 पाऊंड आणि इकडचं 100 1 पी लाईक 5 पाऊंड. अरे कहना क्या चाहते हो? हॅलो एव्हरीवन आउट दॅर, वेलकम टू माय ब्लॉग्स. कशा आहात तुम्ही? आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे यूकेमध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त कन्फ्युजन क्रिएट करणारी गोष्ट कोणती असते. जस्ट इमॅजिन काय असू शकतं ते. इकडची लाईफस्टाईल? बिलकुल नाही. इकडचे लँग्वेज बॅरियर्स असं म्हटलं तर पण तेही नाही. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणारी गोष्ट ते म्हणजे पैसे. पैशातले पण नोट्स पण ठीकच असतात, पण सगळ्यात जास्त कन्फ्युजन क्रिएट करतात हे छोटे असणारे कॉईन्स. हे छोटे कॉईन्स इतके कन्फ्युजिंग आहेत ना की बस रे बस. सो म्हटलं की आज आपण तुमच्यासोबत हे शेअर करूया की इकडचे कॉईन्स कसे दिसतात. पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा असं वाटलं की अरे हे तर साधेच कॉईन्स आहेत, पण नंतर जेव्हा यूज करायला लागले तेव्हा कळलं की अरे प्रत्येक कॉईनची स्वतःची एक डिफरंट स्टोरी आहे. स्मॉल कॉईन्स कधी एक्सपेन्सिव्ह निघतात आणि मोठे कॉईन्स कधी चीप निघतात. जस्ट इमॅजिन आपण एका लाईनमध्ये उभं आहे फॉर लाईक 10 to 15 मिनिट्स आणि आपल्याला एक चेंज द्यायचा आहे, एक्झॅक्ट चेंज द्यायचा आहे आणि त्यांना एक्झॅक्टच पाहिजे आणि आपल्याला त्या सगळ्या गोंधळामध्ये वेळ लागतो की अरे आपल्याला एक्झॅक्ट चेंज द्यायचा आहे आणि ते काउंट करता करता बाकीची सगळी लाईन तुमच्याकडे बघते आहे. हाऊ कॉमिक सिच्युएशन किंवा किती ऑकवर्ड सिच्युएशन आहे ती. म्हणून आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला यूकेमधले सगळे कॉईन्स एक एक करून दाखवणार आहे आणि कोणता कॉईन कशासाठी वापरतात आणि कोणता कॉईन जास्त युजफुल आहे किंवा कुठला कॉईन सगळ्यात जास्त कन्फ्युजन क्रिएट करतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मग स्टार्ट करूया 1 पी आणि 2 पीपासनं. तर 1 पी हा सेकंड स्मॉलेस्ट कॉईन आहे. हा मी तुम्हाला थोडा जवळ दाखवते. हा असा दिसतो, हा असा. सो त्याच्यावर 1 पी लिहिलेलं असतं आणि मागणं क्वीन एलिझाबेथचा फोटो असतो. 2 पी पण दाखवूनच घेते बिकॉज ते सिमिलर धातूचे बनलेले असतात असं मला वाटतं, कारण ते सेम कलरचे असतात आणि त्यांच्यामध्ये थोडासा साईज डिफरन्स असतो. तर हे बघा, जो छोटा आहे तो आहे 1 पी आणि हा मोठा आहे तो 2 पी. तर ह्याचा इंडियन वर्थ असतो काहीतरी 1 पाऊंड म्हणजे 1 रुपीज आणि त्याचा पुढे समथिंग, बिकॉज पाऊंड्सचे रेट सारखे चेंज होत असतात. तर मिनिमम 1 रुपीज तरी असतो. नेक्स्ट आपण जाऊया 5 पीला. सो 5 पी हा समोरनं असा दिसतो, असा त्याच्यावर 5 पी लिहिलेलं असतं आणि हा त्याची बॅक साईड. सो हे असं असतं की ह्याची इंडियन वर्थ मिनिमम आय गेस 6 रुपीज आहे काहीतरी आत्ता, आणि आता 10 पी दाखवते. सो हे असंच दिसतं समोरनं आणि हे मागणं. हा 10 पी जनरली 12 रुपीजच्या आसपास आहे त्याचं वर्थ आत्ता सध्या. सो आता हे कॉईन्स जास्त यूज होत नाही बिकॉज मॉडर्न जमान्यामध्ये मोस्टली टॅप इन आणि टॅप ऑफ करतात. हे लागले तर जनरली जर तुम्हाला एक्झॅक्ट चेंज द्यायचं आहे तिथे लागू शकतं किंवा मग चॅरिटी बॉक्स किंवा मग तुम्ही पार्किंगसाठी गेले तर तिथे लागू शकतात. बाकी जास्तीकडे हे यूज होत नाही आणि हे इतके लाईट वेट असतात ना की खिशात जरी असले तरीही समजून येत नाही की तुमच्या खिशामध्ये इतके कॉईन्स आहेत. सो आता नेक्स्ट आहे 20 पी. तर 20 पी असा दिसतो. हा शेपमध्ये सगळ्यात वेगळा असतो, सगळ्यात पण नाही. 50 पी पण असाच आहे बट हा असा दिसतो आणि हा असा. हा 50 पी खूप चमकणारा असतो, असा एकदम चमक आणि पॉलिश असतं त्याला, असावाला. आणि साईजमध्ये 20 पीपेक्षा थोडा मोठा असतो, थोडा असतो असावाला. सो 20 पीची इंडियन वर्थ आहे 24 रुपीज अप्रॉक्सिमेटली आणि 50 पीची वर्थ आहे 60 रुपीज. सो पी म्हणजे पेनी. सो आता नेक्स्ट जाऊया 1 पाऊंडकडे. सो 1 पाऊंड हा असा दिसतो, म्हणजे मिनिमम आकाराचा, आतमध्ये सिल्वर असतो आणि बाहेरून गोल्डन कलर असतो. हा जवळनं थोडा दाखवते, असा वाला. सो हा आहे 1 पाऊंड. ह्याचा सिमिलर कॉईन असतो तो म्हणजे 2 पाऊंड. हा 2 पाऊंड आहे. आता ह्याला मी साफ करते बिकॉज हे पूजेसाठी मी वापरते, बिकॉज आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे नाही कॉईन्स कोणी यूज करत ना, टॅप इन आणि टॅप ऑफच होतं. सो हा 2 पाऊंडचा आहे आणि ह्यामध्ये पण साईज डिफरन्स आहे. सो हा आहे 1 पाऊंड आणि हा आहे 2 पाऊंड. सो मोठावाला 2 पाऊंड आहे आणि छोटावाला 1 पाऊंड. तर हे असे आहेत. आणि 1 पाऊंडची वर्थ इंडियन रुपीजमध्ये अकॉर्डिंग टू म्हणजे आत्ताचा सिनारी 120 रुपीज. सो हा इतुसा कॉईन आपल्या इंडियामध्ये कॉस्ट करतो 120 रुपीज
आणि हा आहे 220 रुपीज समथिंग ओके आहे. आणि इकडचं 100 रुपीज म्हणजे तिकडचं 100 रुपीज आणि इकडचं 100 रुपीज आपल्या ह्याच्यामध्ये इकडचं 1 पाऊंड आणि इकडचं 100 पाऊंड. सो ही होती माझी कॉईन्सची इन्फॉर्मेशन. आणि माझ्याकडे नोट्स पण आहेत. तर मी विचार केला की कॉईन्सबद्दल सांगतेच आहे तर वर फक्त नोट्स मी दाखवून घेते की त्या कशा दिसतात आणि त्याचं टेक्स्चर कसं असतं इकडे. तर मग आता मी पहिलं तुम्हाला दाखवणार आहे 5 पाऊंडची नोट्स. सो 5 पाऊंडची नोट अशी ग्रीन कलरची असते आणि ही मागणं बघा ही अशी दिसते. आणि इकडे ना हा ट्रान्सपरंट पार्ट असतो त्याचा. आय थिंक सो तुम्हाला माझा बोर्ड दिसत असेल. सो हा ट्रान्सपरंट पार्ट आणि एकदम असं स्मूथ टेक्स्चर असतं आणि ह्याला झुर्या नाही पडत. सो हा खूप छान आहे त्याचं पेपर म्हणजे. आणि ही आहे 10 पाऊंडची नोट. सो ती ग्रीन कलरची होती आणि ही असते अशी येलोइश आणि ऑरेंजिश कलरची असं दिसतं ते. आणि इकडे ट्रान्सपरंट पार्ट सेम. आता माझ्याकडे 20 पाऊंड्स आणि 50 पाऊंड्स नाही आहेत, नाहीतर ते पण दाखवले असते. सो मोस्टली आजकाल यूज होणारे ह्या 2 नोट्स इथे यूज होतात म्हणजे जास्तीत जास्त 2 पाऊंड्स 1 पाऊंड आणि 50 पेन्स. सो मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललेलं की मी तुम्हाला एक स्टोरी सांगेल जिथे मला खूप एम्बॅरेस व्हायला झालेलं. सो एकदा मी क्यूमध्ये म्हणजे एका लाईनमध्ये उभी होते आणि त्यांनी मला सांगितलं की इतके तुमचे पाऊंड्स झाले तर तुम्ही द्या. तर मी ना नवीन होती, खूप नवीन होती म्हणजे लिटरली मला 1 किंवा 2 दिवस झालेले इथे येऊन. आणि माझ्याकडे तेव्हा म्हणजे हे होतं म्हणजे कॉईन्स होते. तर मग मी तेव्हा त्याला 1 पाऊंड 2 पाऊंड म्हणून हे देत होते. सो त्याला 1 पाऊंड दिलं 2 पाऊंड दिलं. तर तो बोलतो की हे तर 50 पेन्स आहे ना, तू मला 1 पाऊंड का देते आहे. आणि मग मला एवढं एम्बॅरेस व्हायला झालं. मग मी नंतर शिकली आणि मग आता हा माझा फेवरेट कॉईन आहे. आता मी माझं बिगेस्ट मिस्टेक सांगते. मिस्टेक पण नाही, पण आपण जेव्हा नवीन येतो आपल्याला काही गोष्टी नवीन दिसतात तेव्हा असं वाटतं की कलेक्ट करून ठेवावं. तर मग मी पहिलं सगळे कॉईन्स वगैरे कलेक्ट करायची. पण नंतर कळायला लागलं की त्याने बॅग्स हेवी होतात, तुमचं पॉकेट हेवी होतं आणि त्याचा यूज असतो 0. सगळीकडे कार्ड टॅप इन आणि टॅप ऑफ होतात. सो बेटर ऑप्शन आहे की म्हणजे कॉईन्स सर्क्युलेट करा, रेग्युलर लाईफमध्ये यूज करा, एक्झॅक्ट चेंज ठेवा जर हवं असेल तर. आणि त्याने तुमची लाईफ सिम्पल बनते. हे छोटेसे डिटेल्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटत असेल की कोणासाठी इम्पॉर्टंट असेल किंवा कोणासाठी यूजफुल होऊ शकतो तर त्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.